आता अधिकारी का सोडत नाहीत, काय अडचणी आहेत, मी कसं सांग? मला एकच पाहिजे की पाणी पाहिजे शेणाला. हमारा नेता कैसा हो, सुभाष बाबू जैसा हो. हमारा नेता कैसा हो, सुभाष बाबू जैसा हो. तरी एकजुटीचा पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. सिना नदीला पाणी सोडलंच पाहिजे, सिना नदीला पाणी सोडलंच पाहिजे. माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला असं, जनावराला प्यायला असं आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे. पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांचं सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामधूनच सोय होत असते. आणि त्याच्यामुळे शेतीला सुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं का होईना पण पाणी मिळालं पाहिजे. 5 तारखेला शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं. त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की 5-6 दिवस चालू आहे पाणी, आम्ही काही करून 12 तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासनसुद्धा आहे. काय लेखी आश्वासन, आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते. काल 12 तारीख होती, काल 12 तारखेला पाणी शिनेत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन शिना नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते, पण मी बाहेरगावला होतो आणि म्हणून काल काही मला येणं झालं नाही. आणि म्हणून त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो, आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू, त्यांच्या अडचणी विचारून घेऊन आपल्याला काही करून शिना नदीमध्ये पाणी सोडण्याचा आग्रह करू. धरणापासून शेवटच्या भागाला ह्या नशिबाला ही पाळी असतीच, कारण धरणातून पाणी सोडल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीपासून जे नदी असेल, कालवे असतील, तिथं जी वीज चालू आहे ती वीज चालू असल्यामुळे तिथं उपसा चालू असतो आणि उपसा पाण्याचा चालू असल्यानंतर खाली येणारा फ्लो कमी येतो. आणि मग ह्याच्यामध्ये महावितरण विभाग असेल, पोलीस प्रशासनाचं संरक्षण असेल आणि आमच्या पाटबंधारे विभागाचं नियंत्रण कमी पडत असेल आणि त्याच्यामुळे हे लाईट काय बंद होत नाही. शेतकरी तिथले शेतकरी आंदोलन करतात लाईट बंद करा नका म्हणून, आणि त्याच्यामुळं बहुतेक खाली येत नसावं असं वाटतं. आणि हा सतत चर्चेचा विषय आहे, आंदोलनाचा विषय. आम्ही शेवट असल्यामुळं, शेवटचं पार्ट असल्यामुळं आम्हाला थोडीशी अडचण आहे, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातसुद्धा मी प्रयत्न करतो आहे. त्यातलाच पार्ट म्हणून वडापूर बॅरेजेस बांधलेलं आहे. वडापूर बॅरेजेस बांधत असताना शिना नदी कोरडी राहू नये आणि म्हणून आपण भीमा शिना जोड कालवा मंजूर करून घेतलेला आहे. त्याला आता मान्यता मिळाली, त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याला ह्या वडापूर बॅरेजेसमधून पाणी उचलण्याची परवानगी अधिकृतरित्या घेतलेली आहे. आणि ती बॅरेजेस झालं, बोगदा झाला तर शिना नदीला बारमाही पाणी, जसं भीमेला पाणी तसं शिनेलासुद्धा पाणी भविष्यात राहू शकते. पण अजून एखादं वर्ष 2 वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार आहे. वरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला सहकार्य करत नाहीत, प्रशासन आम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्हाला करावंच लागणार आहे. अरे या प्रशासनाचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय. पाणी सोडण्यासाठी आम्ही कमीत कमी 1.5 महिना झाला प्रयत्न करतो की बाबा पाणी सोडण्यासाठी. आज सगळ्या बापूसाहेबांनी फोन केल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिलं की बाबा आम्ही 12 तारखेला पाणी सोडतो. मग तुम्ही जे लेखी दिलेल्या आश्वासनाला काहीच किंमत नाही का तुमच्या लेखी? तुम्ही पाणी का सोडलं नाही? बरं, ह्या पाण्यासाठी 3 तालुक्यांचा प्रश्न आहे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ. तिन्ही तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी आहेत सीनाकाठचे. जर तुम्ही स्वतः लेखी आश्वासन देऊन जर ती पाळत नसाल तर जनतेने तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? जसं आमच्या शेतकऱ्यांनी सांगितले, बाबा आम्हाला पाण्यासाठी गुरं मरालेत तरी तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही एसीची हवा खात निवांत गार बसता आतमध्ये, तर तुम्ही ह्या पद्धतीनं वागू नका. आज आम्हाला इथं झोपायची वेळ का आली, तुम्ही वेळेवर पाणी सोडलं ना म्हणून. आम्ही लोकशाहीच्या मार्गे, लोकशाही दिना दिवशी तुम्हाला निवेदन दिलं तर लोकशाही दिना दिवशी तुम्ही लेखी पत्र दिलं. जर लोकशाही दिनाच्या लेखी पत्रात जर तुम्ही अंमल करत नसाल तर लोकशाही दिनाचा अर्थ काय, म्हणजे महत्त्व काय? आज आम्ही सकाळी आंदोलन करत असता तर आम्हाला बघून खांडेकर साहेब निघून गेले. माझी त्यांना भेटायची सुद्धा इच्छा झाली ना शेतकऱ्यांना. ही मोठी शोकांतिका आहे. प्रशासनाने ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळेला 100% जास्त उजनी धरणामध्ये पाणी असताना या शिनाकाठमध्ये शिनेच्या वरच्या भागापर्यंत पाणी आलं, बंधारे बंद केले आणि इकडे आलं की सर्व बंधाऱ्याची दारं काढून टाकली आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचलं पाहिजे सांगितलं गेलं. पाणी पोचता क्षणी पाणी बंद केलं गेलं
म्हणजे अधिकाऱ्याचा काहीतरी एक विशेष वेगळा डाव सुभाष बापूवर दिसतोय. आमदाराची बदनामी करण्यासाठी या वेगवेगळ्या सर्व अधिकारी उजनीच्या अधिकाऱ्यांनी हा एक डाव रचलेला आहे आणि डाव रचून पाणी सोडण्याचा एक पाणी न सोडण्याचं गैरकृत्य या प्रशासनाने केलेलं आहे. जे उजनीच्या अगोदर साळेसाहेब होते त्याला एक वेगळ्या नियोजनाप्रमाणे पाणी येत होतं, पण नंतर खांडेकर म्हणून कोणीतरी आलेले आहेत त्यांना अनेक वेळा विनंती केली, पण विनंती केल्यावर त्यांनी पाणी सोडलेलं नाही, फक्त आश्वासन दिलं. गेल्या 12 तारखेला मी पाणी सोडलं असं लेखी आश्वासन एक अधिकारी देतोय आणि एक अधिकारी सांगतो की पाणी मी सोडत नाही. मला विचारायचं पालकमंत्री काय करतात की जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत की त्यांची एक जबाबदारी आहे की बाबा संपूर्ण शिनाकाठ आज ओसाड पडलेला असताना की जर तुम्ही तिथं गेलात पिकं चांगली आहेत, पण आज जर पिकाला पाणी नाही मिळालं संपूर्ण शिनाकाठ उद्ध्वस्त होऊन जाणार आहे आणि शेतकरी आत्महत्या करतील आणि या शेतकरी आत्महत्याला जबाबदार हे प्रशासन राहील. नाव प्रताप मल्लाव, मी तिऱ्याचा रहिवासी शेतकरी, प्युअर शेतकरी आहे काय. आणि 2 महिने झालं आमच्या नदीला पाणी सुटलं होतं. बंधाऱ्याची दारं जाणून बुजवून टाकली नाही, ती पाणी खाली गेल्यावर दारं टाकली काय. आणि पाणी सोडा म्हणून 10 हेलपाटा आमचं ह्या ऑफिसला झालं. इथं आले की आमची टिंगल करते ती, चेष्टा करते ती आणि माघारी पाठवते ती. असं लय त्रास व्हायला आम्ही आमदार साहेबांकडे गेलो. आमदार साहेबांना आमच्या समोर 7 ते 8 वेळा फोन लावला त्या साहेबांना. होय म्हणते ती टिंगल केल्याने करते ती. आता पिकं आमची सगळी झोपली, जनावर पाण्या वाचून तरपडा लागली ती. मग तिथं ती तरपडा आली ती म्हणून मला ती किंवा नेलं आपण इथं तरपडून नेलेलं बरं. ती आम्हाला बघू वाटत नाही काय, आम्हाला ती बघू वाटत नाही ते जनावर आणि पीक. सालभर आम्ही लेकरावने सांभाळलंय, त्याची परिस्थिती अशी झाली. मग आमची झाली तर काय फरक पडेल म्हणून आम्ही जोपर्यंत पाणी सोडलेलं बघत नाही तोपर्यंत इथनं उठत नाही. मेलं तरी काय हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. शेतकरी हे तरपडून मरत असतो तसं तरपडून मरा येईल. आणि ह्यांना किव येत नाही, रगत पिणारी अधिकारी आहे ती, रगत पिणारी. ह्यांना शेतकऱ्याची किव नाही. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.